दसरा मेळाव्यात नीचपणा केला, रामदास कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अनिल परबांचा कदमांवर संताप। खेडमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालण्याचा केला प्रयत्न, या सगळ्याचे पुरावे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करणार, अनिल परबांचा कदमांना इशारा। एकोणीसशे 93ला रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की त्यांना जाळलं, याची चौकशी गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांनीच करावी आणि या प्रकरणी नार्को टेस्टही व्हावी, अनिल परबांची पत्रकार परिषदेत मागणी। स्टोव्हची आग साडीला लागल्यानं भडका, माझ्या पत्नी विरोधातले परबांचे आरोप धादांत खोटे, माझी पत्नीच परबांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, रामदास कदमांचा परबांवर पलटवार। बाळासाहेबांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन करणार मागणी, रामदास कदम यांचं वक्तव्य। पत्रकारांच्या रामदास कदम यांच्या संदर्भातल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, मी गद्दारांना उत्तर देत नाही, उद्धव ठाकरेंचा पलटवार। नमक हराम आम्ही नव्हे, उद्धव ठाकरेच, उद्धव ठाकरेंनी आमचं नमक किती खाल्लं हे सांगावं, रामदास कदमांचा पलटवार। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका विश्वासात घेऊन लढवल्या जातील, महाविकास आघाडीत प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार, उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती। मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली, आता 15 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता होणार सुनावणी। इतके कुणबी होते, गायब कुठे झाले, प्रमाणपत्र वाटप सुरू करा नाहीतर अवघड होईल, जरांगेंचा महायुतीला थेट इशारा। वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या अहमदाबाद टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय, 1 इनिंग आणि 140 रन्सनं वेस्ट इंडिजवर केली मात, अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा ठरला मॅन ऑफ द मॅच। आणि आगामी ऑस्ट्रेलिया वनडे आणि T20 दौऱ्यासाठी भारतीय टीम जाहीर, रोहितऐवजी आता शुभमन गिल वनडे टीमचा कर्णधार, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधार पद, T20 टीमची कमान सूर्यकुमार यादवकडेच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।